निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। ओम नमो दत्तात्रेय नमः। ओम नमो रत्नाकराय नमः। ओम भूर्भुवः स्वः तस्मै भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्। सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये गौरी नारायणी नमोस्तुते। ओम नमो भगवते वासुदेवाय नमः। श्रीराम जय राम जय जय तिसरे कांड अरण्यकांडाला सुरुवात होत आहे। कालच्या कांडाच्या समाप्तीपर्यंत आपण जो कथाभाग पाहिला, श्रीरामाच्या पादुका घेऊन भरत अयोध्येस आला आहे, परंतु तो मंदिरामध्ये थांबलेला आहे। आपल्या शहरावरती भगवंताच्या पादुका स्थापन करून दररोज नित्यनियमाने सेवा करत बसलेला आहे। आज तिसऱ्या कांडाला सुरुवात होत आहे। चित्रकूटावरून
आता दंडकारण्याकडे बरोबर राम, लक्ष्मण आणि सीता यांचे प्रयाण होत आहे. दंडकारण्याच्या दिशेने ते जाऊ लागत आहेत. त्या ठिकाणच्या परिसराबद्दल ऋषीमुनी त्यांना सांगतात की अत्यंत वाईट अवस्थेत या ठिकाणी सर्वजण जीवन जगतात, कारण इथं राक्षसांचा खूप त्रास आहे. आणि म्हणून सगळे भयभीत झालेले असतात. आणि मग कुणीही वास्तव्य करायला तिथे तयार नसते, कारण अनेक मोठमोठे राक्षस त्या ठिकाणी असतात. आणि त्याच्या भीतीमुळं त्या ठिकाणी सगळेजण भयभीत झालेले असतात. काही जण ते ठिकाण सोडून जाण्याच्या तयारीत असतात. आणि मग ह्या सगळ्या भयभीत झालेल्या ऋषीगणांना प्रभू रामचंद्र त्या ठिकाणी आश्वासन देत आहेत की भिण्याचं काय कारण नाही, मी याच कार्यासाठी आलेलो आहे. राक्षसांचं निर्धारण करण्यासाठीच, अधर्माचं खंडन करण्यासाठी आणि धर्माची स्थापना करण्यासाठीच मी आलेलो आहे. त्यामुळे कुणीही भिण्याचं काही कारण नाही. आणि मग तुम्ही काही चिंता करू नका, मी त्याच कार्यासाठी आलेलो आहे. आपापली सेवा करत राहा, असं प्रभू रामचंद्र सांगतात. दंडकारण्य असं का नाव पडले, कारण याला तर दंडक नावाचा राजा होता, त्याच्या नावावरून ते पडलेलं नाव आहे. त्या दंडकारण्यामध्ये फिरत असताना अनेक ऋषींचे आश्रम आहेत त्या ठिकाणी. त्या आश्रमाला प्रभू रामचंद्र भेटी देत आहेत आणि सगळ्या परिसराची माहिती घेतात. आणि पुढं कसं जायचं, वनवासाचा जो प्रवास आहे तो कसा करायचा, कुठं काम करायचा, कोणत्या दिशेने जायचं, याची माहिती ते जाणून घेत आहेत. आणि फिरत फिरत मार्गक्रमण करत असताना आत्री मुनीचा आश्रम पहिल्यांदा त्याला लागतो. सती अनुसया आणि आत्री मुनी त्या आश्रमामध्ये राहत असतात. आणि या आश्रमामध्ये प्रभू रामचंद्रांचं लक्ष्मण आणि सीतेसहित त्या ठिकाणी आगमन झालेलं आहे. दिगंबरा दिगंबरा आश्रमामध्ये प्रवेश झालेला आहे. भगवंताचं आगमन झाल्यानंतर आनंद वाटलेला आहे अत्री मुनींना आणि सती अनुसयेला. आणि अत्री मुनी सती अनुसयेबद्दलची माहिती
प्रभू रामचंद्रांनी सांगत आहे. आणि स्वतः त्या ठिकाणी सती अनुसूयेबद्दलची माहिती अत्रि मुनी प्रभू रामचंद्राला सांगतात. हे श्रीरामा, सती अनुसूया आत्यंतिक सेवा आणि भक्ती मनोभावे करून पतिव्रत्याचं अखंडपणे पालन करून खूप मोठी तपसाधना केलेली आहे सती अनुसूयेनं. आणि तिच्या या तपसाधनेमुळं स्वर्गातील देवदेवतांना सुद्धा भय वाटत होतं. एवढी तपश्चर्या सती अनुसूयेने केलेली आहे. सूर्य सुद्धा सती अनुसूयेला घाबरत असे. आश्रमाच्या बाहेर जर सती अनुसूया आली तर सूर्य सुद्धा सती अनुसूयेला पाहून घाबरत असे. आपली उष्ण किरण सती अनुसूयेच्या अंगावर पडली आणि जर आपल्याला शाप मिळाला तर काय करायचं, एवढी भीती सूर्याला सुद्धा वाटत होती. अत्यंत श्रेष्ठ अशी साधना सती अनुसूयेने केलेली आहे, म्हणून ती जगज्जननी आहे. एवढंच नाही, नुसती सेवा तिनं केली अशी गोष्ट नाही, पण दूरदैवांची सुद्धा सेवा तिनं केलेली आहे. आपल्या आश्रमात आलेला माणूस कुणीही अन्न न खाता जात नसेल. अन्नदान मोठं केलेलं तिनं. नुसतं माणसांसाठी अन्नदान केले अशी गोष्ट नाही, तर दुष्काळ पडल्यानंतर स्वतःच्या तपसामर्थ्यानं पाऊस पाडून पशु पक्ष्यांसाठी सुद्धा चारा निर्माण केला तिनं. म्हणजे माणसांची सेवा केली असं नाही, तर पशु पक्ष्यांची सुद्धा सेवा सती अनुसूयेने केलेली आहे. अशी श्रेष्ठ अशी पतिव्रता आहे. आणि तुम्ही सती अनुसूयेचे आशीर्वाद घ्या असं अत्रि मुनी सांगत आहे. इतका मोठा महिमा सती अनुसूयेचा आहे. आणि मग सती अनुसूयेने सीताबाईकडे पाहिले आहे. एवढ्या लहान वयात तू वनवासाला आली आपल्या कुटुंबाबरोबर, याबद्दल खूप आश्चर्य वाटते आणि कौतुकी वाटते सती अनुसूयेला. की तुझे वय नाही वनवासामध्ये येण्याचं, पण तू आपल्या पतीसोबत हा पतिव्रता धर्म निभावण्यासाठी आलेले, याबद्दल खूप आनंद वाटला सती अनुसूयेला. आणि तिनं सीताबाईंसाठी दिव्य अशी वस्त्र त्या ठिकाणी दिलेले, अलंकार दिलेले. आणि सती अनुसूयेनं सीताबाईला उपदेश सुद्धा केलेला आहे. अशा पद्धतीनं हे सगळं चालू असताना प्रभू रामचंद्र अत्रि मुनींना पुढील मार्गक्रमणाविषयी सांगतात की आम्ही कुठे जायला पाहिजे, काय करायला पाहिजे. तोही उपदेश अत्रि मुनी त्यांना सांगतात. लक्ष्मणाला आणि सीतेलाही त्या ठिकाणी उपदेश मिळतो चांगल्या पद्धतीचा. आणि पुढे कुठं जायचं, कशा पद्धतीने मार्गक्रमण करायचं हे विचारत त्या ठिकाणी पुढचं मार्गक्रमण ते करणार आहे. अत्रि मुनीने आणि सती अनुसूयेनं मोठं स्वागत करून त्या ठिकाणी सगळ्यांना आनंद झालेला आहे. आणि आश्रमाला भेट देऊन
आता पुढच्या कार्यासाठी प्रभू रामचंद्र आणि सीता लक्ष्मण हे तिन्ही जण चाललेले आहेत. मार्गक्रमण करत असताना प्रभू रामचंद्राला मागील थोडा वृत्तांत आठवला. पूर्वी याच्या अगोदर ते कसे चालत जायचे, तर राम लक्ष्मण पुढे असायचे आणि सीताबाई मागे चालत यायच्या. परंतु आता त्यांनी विचार केलेला आहे की हे दंडकारण्य आहे, इथं सगळं लक्षपूर्वक आपल्याला वाटचाल करावी लागेल. आणि मग हा मार्ग चालत असताना दंडकारण्यामध्ये जात असताना राम आणि लक्ष्मण पुढे चालत चाललेले आहेत आणि मागे सीताबाई कोणत्या तरी कार्यासाठी थोडीशी थांबलेली आहे. एवढ्यातच त्या ठिकाणी त्या वनामध्ये असणारा मोठा राक्षस, हा विराट राक्षस, प्रचंड दहशत राक्षसाची दंडकारण्यामध्ये आहे. सगळेजण त्या विराट राक्षसाला भितात. एवढं मोठं सामर्थ्य त्या राक्षसाच्या ठिकाणी आहे. अनेकांना त्यांनी त्रास दिलेला आहे, अनेक ऋषीमुनींना त्रास दिलेला आहे. आणि हा विराट राक्षस सीताबाई मागे चालत असताना सीताबाईच्या हातात पकडतोय आणि त्या ठिकाणी आपल्या बरोबर घेण्याचा प्रयत्न करतोय. आणि राम लक्ष्मण पुढे आहे, त्याला काय लक्षात येत नाही. पाठीमागे बघितल्यानंतर सीताबाई हाका मारू लागली. कारण एवढ्यात त्यानं सीताबाईला पकडून त्या ठिकाणी आपल्या जवळ बसवून घेतलेलं होतं. हे सगळं चालू असताना सीताबाईंनी हाक मारली प्रभू रामचंद्राला आणि मागे पाहतायत तर सीताबाईला पकडलेला आहे विराट राक्षसानं. आणि तो मागे बसण्यासाठी सीताबाईला सांगत आहे, तू माझी कांता होशील का, असे म्हणत आहे. आणि हे सगळं चालू असताना प्रभू रामचंद्रांनी त्या ठिकाणी पाहिल्यानंतर त्यालाही आश्चर्य वाटलेलं आहे की हा आला म्हणून आणि एवढ्यात आपल्याला न कळता अशी गोष्ट घडली कशी. आणि मग त्या समयी प्रभू रामचंद्रांनी बाण सोडलेले आहे आणि विराट राक्षसावरती तो बाण सोडला. त्याचं कृत्य पाहून त्याच्या तावडीतून सुटका करून घेण्यासाठी प्रभू रामचंद्रांनी बाण सोडला. बाण लागल्यानंतर तो अर्धा जिवंत होता, भूमीवर पडलेला आहे. आणि प्रभू रामचंद्राला पाहून तो आश्चर्य करतोय. प्रभू रामचंद्र त्याला विचारत आहेत, अरे तू कोण आहेस आणि काय करायला गेलो होतास, कशासाठी तू असं करायला गेलो होतास, तू कोण आहेस. मग त्यावेळी विराट राक्षसाला पूर्ण इतिहास सांगितलेला आहे की मी तुंबरू नावाचा गायक होतो. अत्यंत सुस्वर अशा पद्धतीचं गायन करत असेल आणि माझा आवाज म्हणून, माझं गायन म्हणून मला कुबेराने निमंत्रण दिलेलं होतं की कुबेराच्या भोवनामध्ये तिथं गायनासाठी मला निमंत्रण दिलेलं होतं. आणि मी कुबेराच्या विनंतीवरून त्या ठिकाणी गायन करायला गेलो होतो. पण
गायन त्या ठिकाणी करत असताना गायन करायच्या अगोदरच त्या ठिकाणी ज्या देवांगणा होत्या, ब्रह्मा अप्सरा होत्या, त्यांच्याशी मी क्रीडा करू लागलो, त्यांच्याबरोबर मद्यपान केलं मी. आणि हे सगळं सेवकांनी पाहिलेलं आहे कुबेराच्या, की हा मद्यपान करून या ठिकाणी त्या देवांगणाबरोबर त्या ठिकाणी क्रीडा करत आहे. त्या सेवकांनी गुरुला पकडून कुबेरासमोर नेलेला आहे आणि त्याने केलेला जो प्रमाद आहे तो सगळा सांगितलेला आहे. कुबेराने शाप दिलेला आहे तुळूला की तू राक्षस होऊन दंडकारण्यामध्ये जाऊन पडशील. आता इतका चांगला आहे, पण एका छोट्याशा चुकीमुळं त्या ठिकाणी राक्षस बनण्याचे आहे. कारण वचन त्यानंतर तो राक्षसच बनणार आणि मग तो लोकांना घालू लागला कुबेराला की मला उशाप द्या, एवढ्या चुकीसाठी मला एवढी मोठी शिक्षा कशी करताय. आणि मग उशाप मार्ग घेतला, त्यातून काय सुटकेचा मार्ग सांगा. मग त्याने उशाप दिलेल्या कुबेराने की ज्यावेळी प्रभू रामचंद्र लक्ष्मण सीता हे वनवासात येतील त्यावेळेला तू सीतेचं अपहरण करशील, विराट या नावाने तू राक्षस महाराक्षस होशील आणि तू सीतेचं अपहरण करून त्रास देण्याचा प्रयत्न करशील आणि त्यावेळेला प्रभू रामचंद्राच्या बाणानं तुझा मृत्यू होईल आणि मग तुला अशा प्रकारे त्या ठिकाणी उशाप मिळाला. आणि त्या ठरल्याप्रमाणे पुढची घटना तशीच घडलेली आहे. तो राक्षस म्हणून त्या दंडकारण्याने फिरत होता आणि मग वाट बघत होता कधी प्रभू रामचंद्र लक्ष्मण सीता येत आहे आणि आपण या शापातून कधी मुक्त होतोय. आणि ती वेळ येता क्षणी त्या ठिकाणी ते कार्य घडून आणलेलं आहे आणि भगवंताच्या बाणामुळे त्याला मुक्ती मिळालेली आहे. तो भगवंताला लोटाटून घालू लागलेला आहे, मला तुम्ही मुक्त केलं, माझ्यावरती कृपा केली आणि तुमचं दर्शन घडलं प्रभू रामचंद्रा, तुमच्यामुळे मी पावन झालो आणि सद्गतीला तू गेलेला आहे, मोक्ष गतीला गेलेला आहे. दिव्य असं शरीर त्याला प्राप्त झालेलं आहे आणि गंधर्व म्हणून पुढं मोक्ष गतीला तो दिव्य शरीर मिळवून त्या ठिकाणी मोक्ष गतीला गेलेला आहे, म्हणजे उद्धार झालेला आहे. अशा पद्धतीने प्रभू रामचंद्राच्या दर्शनामुळं एका मोठ्या महाराक्षसाला सुद्धा ही पुढची गती मिळालेली आहे. श्रीराम जय राम जय जय राम, 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 श्रीराम जय राम जय जय राम. विराट राक्षसाला गती देऊन पुढे मार्गक्रमण करत असताना शरभंग ऋषीचा आश्रम त्या ठिकाणी लागतो. अनेक आश्रम त्या दंडकारण्यामध्ये आहेत, त्यापैकी हा शरभंग मुलीचा आश्रम आहे. शरभंग मुलीची खूप मोठी ख्याती त्रिभुवनामध्ये पसरलेली होती. तो काही सामान्य ऋषी नव्हता, प्रथम सेवा केलेली होती, दैदिप्यमान अशा प्रकारची सेवा केलेली होती आणि
मोठी तपश्चर्या करून अतिशय पुण्य प्राप्त केले होतं. 100 यज्ञ केले होते. बाकीची सेवा तर वेगळीच. इतके अलोट अशा प्रकारची सेवा भक्ती शरभंग मुनींनी केलेली आहे. खूप मोठी तपश्चर्या केलेली आहे. जसं तपश्चर्याचं सामर्थ्य वाढेल तसं त्याला एकेका लोकाची प्राप्ती होती. लोकांची प्राप्ती म्हणजे एका एका भुवनाची प्राप्ती म्हणजे स्वर्ग, मृत्यू आणि पाताळ. अशी टप्प्याटप्प्याने त्याच्या पुढे मृत्यू लोकांच्या पुढे परलोक अशी पुढे एक एक गतीनं जशी सेवा वाढेल तशी त्या पद्धतीने स्वर्ग लोकांची प्राप्ती सेवेमुळे घडते. आणि त्यानंतर ब्रह्मलोकाची प्राप्ती, सत्य लोकाची प्राप्ती, त्याला सत्य लोक म्हणतात. त्या सत्य लोकाची प्राप्ती शरभंग मुनींना प्राप्त झालेली होती. म्हणजे स्वतः ब्रह्मदेवाचं ज्या ठिकाणी वास्तव्य आहे सत्य लोकांमध्ये त्याला ब्रह्मलोक असे म्हटलं जातं. त्या ब्रह्मलोकाची प्राप्ती शरभंग मुनींना झालेली होती. आणि ब्रह्मदेवाने प्रसन्न होऊन इतकी मोठी सेवा केल्याबद्दल आनंद वाटला. आणि त्या ब्रह्मलोकाच्या प्राप्तीमुळं शरभंग मुनींना सत्यलोकात आणण्यासाठी दिव्य असं विमान पाठवलं होतं. त्या विमानात बसून शरभंग मुनींना सत्यलोकामध्ये आणा असं ब्रह्मदेवाने सांगितलं. इतका सुंदर विमान होतं, दिव्य असं ते विमान होतं. आणि स्वतः इंद्रावरती जबाबदारी सोपवलेली होती की हे सगळं विमान तुम्ही घेऊन जायचं आणि शरभंग मुनींना सत्यलोकामध्ये आणायचं. स्वतः इंद्रावर जबाबदारी सोपवलेली होती. म्हणजे ऋषींचा अधिकार किती मोठा आहे हे आपल्याला लक्षात येईल. स्वतः इंद्र विमान घेऊन आलेले आणि शरभंग मुनींच्या आश्रमात आलेले आहेत. आणि इंद्र सांगत आहे, नमस्कार केलेला आहे ऋषींना आणि सांगत आहे, महाराज आम्ही तुम्हाला घेऊन जाण्यासाठी आलेलो आहे. दिव्य अशा प्रकारचे विमान घेऊन आलेलो आहे. ब्रह्माजींच्या सांगण्यावरून आम्ही तुम्हाला सत्यलोकामध्ये नेण्यासाठी आलो आहे. तुम्ही आमच्या बरोबर चलावं. परंतु शरभंग मुनींनी ते विमान सुद्धा नाकारलं. सत्यलोक सुद्धा नाकारला. म्हणजे मला गरज नाही त्या सत्यलोकाची. अरे म्हणजे ह्याच्या अगोदर किती प्राप्त झालं, म्हणजे स्वर्गलोक प्राप्त झाला मी टाळला, परलोक प्राप्त झाला, हरलोक प्राप्त झाला, ते सगळे टाळलं मी. पण याच्यापेक्षा श्रेष्ठ म्हणजे सत्यलोक तुम्ही ही का टाळताय? तर म्हणजे त्याला एकच गोष्ट कारणीभूत आहे. ती कोणती? तर म्हणजे जी गोष्ट मला सत्यलोकामध्ये जाऊन मिळणार नाही ती गोष्ट मला आता थोड्याच काळात मिळणार आहे. काय मिळणार आहे मला? प्रभू रामचंद्राचं दर्शन मला होणार आहे. आणि ते सत्यलोकात सुद्धा दुर्मिळ गोष्ट आहे. प्रभू रामचंद्राचं दर्शन सत्यलोकात नाही, स्वर्गलोकात नाही, कुणालाही प्राप्ती दर्शनाची होत नसते. हे दुर्मिळ दर्शन आहे भगवंताचं. म्हणून सत्यलोक नाकारलेला आहे सर्व मुनींनी. प्रभू रामचंद्र आलेले आहे दंडकारण्यामध्ये. त्यांनी विराराचा त्या ठिकाणी वर केलेला आहे. आणि मला विरारानं सांगितले नव्हतं म्हणजे मरायच्या आधी माझाही उद्धार होणार आहे प्रभू रामचंद्राकडून. आणि मग माझा उद्धार करून तुमच्या आश्रमाकडे प्रभू रामचंद्र येतील.
तुम्हालाही दर्शन होईल असं मला विराजाने सांगितल्यामुळं मी सत्य लोक नाकार करते, मी तुमच्या विमानात काही येणार नाही. इंद्र आणि शर्भंग मुनींची चर्चा चालू आहे तोपर्यंत प्रभू रामचंद्र, लक्ष्मण, सीता सगळे त्या ठिकाणी शर्भंग मुनीच्या आश्रमात आलेले आहेत आणि स्वतः प्रभू स्वतः प्रभू रामचंद्रांनी पाहिलेले दिव्य विमान आलेलं आहे, ऋषीला नेला. इंद्रही त्या ठिकाणी पाहिलेल्या गेल्या आश्रमामध्ये. आणि मग ऋषीने जाण्यास नकार दिलेला आहे. का असं केलं तर म्हणले तुमच्या दर्शनासाठी मी हा सत्यलोक नाकारलेला आहे आणि तुमचं दर्शन मला प्राप्त होण्यासाठी मी काल थांबले होते. का नाकारलेले सत्यलोक? तर जरी मी सत्यलोकात गेलो तरी पुन्हा मला माघारी यावं लागते. जन्म मरणाची घटना काही चुकणार नाही. मग मला यातून मुक्त व्हायचं आहे म्हणून तुमच्या दर्शनासाठी मी इथं थांबलेलो आहे. मला या जन्म मरणाच्या कचाट्यातून सुटायचं आहे म्हणून तुमच्या दर्शनाची आस धरून मी थांबलेलो आहे. आज तुमचे दर्शन झाले, मी धन्य झालो. आता माझी एक विनंती आहे तुम्हाला, म्हणजे तुम्हाला काय हवं ते मी द्यायला तयार आहे. तुमच्या विषयावर कोणीही केलेली नाही. इतकी मोठी सेवा तुमची आहे, मी प्रसन्न आहे तुमच्या सेवेवरती. तुम्ही पाहिजे ते मी तुम्हाला द्यायला तयार आहे. मला बाकीचं काही नको म्हटले, तुमचं दर्शन होण्यासाठी मी थांबलेलो आहे. आता शेवटची इच्छा एकच आहे की माझा मृत्यू होईपर्यंत तुम्ही इथं थांबा. मी आता ध्यानस्थ बसतो आणि तुम्हाला एकदा पाहून मी ध्यान धरलेला बसतो आणि माझी ज्योत मी स्वतः घेऊन जातो. ही शेवटची इच्छा आहे. म्हणून माझं मार्गक्रमण होईपर्यंत तुम्ही या ठिकाणी थांबावं अशी माझी विनंती आहे. आणि त्या पद्धतीनं स्वतः प्रभू रामचंद्र त्या ठिकाणी थांबले. सर्व मुलींनी आसन धारण केलेलं आहे, ध्यानस्थ बसलेले आहे आणि आपली आत्मज्योत स्वतः बरोबर घेऊन स्वतः बाहेर काढून त्यांना मुक्ती मिळालेली आहे. आणि कायमची मोक्षगतीला शर्वंग मुनी त्या ठिकाणी गेलेले आहेत. म्हणजे हा सेवेचा भक्तीचा किती मोठा भाग आहे. ही प्राप्ती कशाकडे होते तर सेवेमुळे. भगवंताची प्राप्ती ही दुर्लभ आहे, सहजासहजी ती घडू शकत नाही. आणि मग शर्वंग मुनींच्या आश्रमातून पुढे त्या ठिकाणी वाटचाल करत करत सुतीक्ष्ण मुनींच्या आश्रमात जातात, त्यांनाही भेट देतात आणि त्यांना पुढचं मार्गक्रमण विचारतात. ते पुढे सगळं मार्गक्रमण सांगत आहे की तुम्हाला जिथं समाधान वाटेल त्या ठिकाणी राहावा. इथं खूप मोठे आश्रम आहे, तुम्हाला जिथं समाधान वाटेल त्या ठिकाणी तुम्ही राहावा. आणि सगळे मार्ग सांगत आहेत. दंडकारण्यामध्ये असं मार्गक्रमण करत करत 2 तलाव त्या ठिकाणी होते. एक लहान तलाव होता आणि एक मोठा तलाव होता. त्या मोठ्या तलावाच्या जवळ राम, लक्ष्मण आणि सीता येऊन पोहोचलेले आहेत तलावाच्या जवळ. आणि तलावाच्या जवळ त्या ठिकाणी पोहोचल्यानंतर त्यांच्या कानावरती
आवाज यायला लागलेला आहे. कशाचा आवाज यायला लागलेला आहे? तर नृत्य आणि गायनाचा त्या ठिकाणी आवाज यायला लागलेला आहे. त्या ठिकाणी कोण तर नृत्य करतंय, कोण तर गायन करतंय, आवाज कानावर येतोय, पण कुणीच तिथं काय दिसेना. मात्र तिथं आवाज येत होता आणि चांगल्या पद्धतीने गायनाचे स्वर ऐकू येत होते. नृत्य करायला गेले त्या ठिकाणी आवाज येत होता. हे सगळा आवाज त्या ठिकाणी येत असताना हा कुठून येतोय हे त्यांना लक्षात येईना. हा मधुर आवाज त्याच्या कानावरती त्या ठिकाणी पडलेला आहे. बरोबर. तुझ्यासाठी नृत्य आणि गायन त्या ठिकाणी ऐकायला मिळाले आहे. कानावरती आवाज येत आहे गायनाचा. पण काय कुठून आवाज येतोय? गायन तर ऐकू येते आणि व्यक्ती तर दिसत नाही. कोण म्हणते आणि काय म्हणते काय त्याला कळेना. आणि मग त्यांच्याबरोबर असलेल्या बाकीच्या ऋषींना प्रभू रामचंद्रांनी विचारणा केली, हा आवाज नेमका कुठून येतो आणि कोण म्हणते हे नृत्य गायन कोण करतंय? त्यावेळेला ऋषी सांगत आहेत की या ठिकाणी मध्यकर्णी मुनींचं या ठिकाणी भुवन आहे. मध्यकर्णी मुनींच्या भुवनात असा आवाज कसा येतोय? होते तिथं नाटक चालू आहे का, तमाशा चालू आहे का, नेमकं काय चालू आहे हे काय कळेल नाही. अशा नृत्य नेमकं कसं काय ऐकू येते? अशा प्रकारची विचारणा प्रभू रामचंद्रांनी केल्यानंतर मग त्या ठिकाणी ऋषी मुनी त्या मध्यकर्णी ऋषीचा जो प्रसंग आहे तो त्या ठिकाणी प्रभू रामचंद्राला सांगत आहे की कसं घडलेलं आहे. तर मध्यकर्णी ऋषी हे सुद्धा महान तपस्वी होते. महान तपस्वी, खूप मोठी तपस्या आहे. जवळपास 10,000 वर्षे तपश्चर्या केली मध्यकर्णी ऋषी. इतकी मोठी तपश्चर्या, खूप मोठं तपश्चर्याचं सामर्थ्य, काम, क्रोध, लोभ कसलंही त्या ठिकाणी शिल्लक राहिलेलं नव्हतं. सगळे षडविकार संपलेले होते. आणि हे तपश्चर्याचं सामर्थ्य असं वाढत चाललेलं होतं. आणि ज्या वेळेला मृत्यू लोकांमध्ये कोणाचं तपश्चर्याचं सामर्थ्य वाढत चाललेलं इंद्राला दिसतं, त्यावेळेला त्या इंद्राला भीती वाटते की एक दिवशी आपलं
जे स्थान आहे ते बळकावू शकते. आणि मग इंद्राच्या कारस्थानाला सुरुवात होते की या तपश्चर्येमध्ये कसं विघ्न आणायचं हा प्रयत्न इंद्र करतो. आणि मग इंद्राणी मंदकर्णी ऋषींचे तप समर्पण पाहून याच्यात विघ्न आणण्याचं ठरवलं. त्यासाठी त्यांनी 5 अप्सरा खाली या मंदकर्णी ऋषींच्या तपसाधनेत विघ्न आणण्यासाठी त्या ठिकाणी 5 अप्सरांना पाठवण्यात आलेल्या आहेत. आणि त्याला फक्त सांगितलेलं होतं की तुम्ही फक्त विघ्न आणून तेवढी तपश्चर्या त्यांची बंद करा, बाकी काय करायचं नाही. अत्यंत सुंदर अशा ह्या अप्सरा आलेल्या आहेत. आणि ऋषी ज्या ठिकाणी तपसाधनेला बसलेले होते त्यांच्या आश्रमाच्या जवळच ह्या अप्सरा येऊन थांबलेल्या आहेत. आणि त्यांच्या नृत्य गायनाला त्यांनी सुरुवात केलेली आहे. त्यांचं गायन ऐकून ऋषी त्या ठिकाणी बाहेर येतात. अत्यंत मधुर आवाजामध्ये ते गीत गायन करत आहेत. कानाला जरा बरं वाटायला लागलं, स्वर मधुर ऐकून त्यांना बरं वाटायला लागलं. नृत्य अतिशय सुंदर होतं. ते नृत्य पाहून सुद्धा ते भुलले. गायन मधुर आहे, नृत्य चांगलं आहे. आणि मग ते ऐकतच राहिले आणि पाहतच राहिले. आता एवढं गायन त्यांनी ऐकलं की त्यांचा कान मंद झाला, म्हणून त्यांना मंदकर्णी असं म्हटलं नाव पडलेलं आहे. ज्यावेळी तुम्ही एखादी वाईट गोष्ट डोळ्यांनी पाहता त्यावेळी ती डोळ्याची सुद्धा मंदाई होती. मंदाई जसं बुद्धीचे सुद्धा क्षीण होऊन मंद बुद्धी होते, तसा डोळ्यांनी जर काय आपण वाईट पाहिलं तर डोळे सुद्धा मंद होतात, त्याची दृष्टी मंद होती डोळ्याची. तसं कान सुद्धा जर वाईट ऐकलं तर कान सुद्धा मंद होतात. आणि एवढे मोठ्या ऋषींचे सुद्धा कान मंद झाले, म्हणून त्यांना मंद झाले असं नाव पडलंय. आणि मग ते सगळं नृत्य गायन पाहून ते भुललेले आहेत आणि बाहेर आलेले आहेत. बाहेर आल्यानंतर अधिकच त्याने नृत्य गायनाला सुरुवात केली की आता आपलं काम संपलं, आपण पटकन निघून जायचं म्हणजे. तपश्चर्येत विलीन आलेले, तपश्चर्या सोडून आता मुली बाहेर आलेले. आणि मग काही काळ ते नृत्य गायनाचा त्या ठिकाणी कार्यक्रम चाललेला आहे. तपश्चर्या बाजूला लागली, बाकी सेवा बाजूला लागली. आता फक्त गायन ऐकायचं आणि नृत्य पाहायचं हेच काम त्या ठिकाणी चालू राहिलं. शेवटमध्ये अडथळा निर्माण झाला आणि त्या 5 अप्सरांना ऋषी बोललेले आहेत. आणि एवढे बोललेले आहेत की ते त्यांना रथ होण्यासाठी त्यांच्या मागे लागलेले आहेत. त्यांचं कार्य संपल्यानंतर अप्सरा स्वर्गात जाण्यासाठी निघायला लागलेले आहेत. त्या पुढे चाललेले आहेत, हा त्यांच्या मागे चाललेला आहे. त्या अंतर्धान पावलेले आहेत आणि स्वर्गामध्ये निघून गेलेले आहेत. त्यांचं कार्य संपलेलं आहे. स्वर्गामध्ये गेल्यानंतर इंद्राला ही बातमी कळली की मुनींचे तपश्चर्या थांबलेले आहे. परंतु मुनी अप्सरांच्या मागे लागलेले होते आणि त्या 5 अप्सरांना थांबा म्हणत होते. इथंच गायनचं थांबा म्हणत होते. पण त्याला थांबण्याची आज्ञा नसल्यामुळं अप्सरा निघून गेल्या. ही गोष्ट इंद्राला कळल्यानंतर इंद्राला वाटलं की ऋषींचं मोठं सामर्थ्य आहे. जर ऋषी नाराज झाले आणि आपल्याला शाप दिला तर काय करायचं याची विवेचना करू लागले इंद्र. आणि मग त्या ठिकाणी आपल्याला काही संकट येऊ नये म्हणून स्वतः इंद्र
मंदकर्णी मुलींकडे भेटायला आलेले आहेत आणि महाराज तुमची तपश्चर्या पाहून आम्हाला समाधान वाटलं, सेवा पाहून समाधान वाटलं. तुमची काय इच्छा असेल तर सांगा म्हटलं, तुमचे काय मनोरथ असेल तर सांगा. आता राम बघायचं बाजूला राहिले, सेवा बघायची बाजूला राहिली. आता मागायचं काय हे मोठा प्रश्न असतो. पण इतर मात्र ऋषी मुनी तपश्चर्या करून सुद्धा काय मागितलं तर म्हणजे 5 अप्सरा आलेल्या होत्या, नृत्य गायन करून गेल्या, मला समाधान वाटलं. पण त्या 5 अप्सरा इथं थांबावत्या असं मला वाटत होतं, पण त्या काही थांबल्या नाही. मग 5 अप्सरा इथं कायमच्या थांबतील असं मला काहीतरी अर्थार्थी करावं. तर कायमच्या 5 अप्सरा इथं माझ्याजवळ थांबल्या. कदाचित म्हणजे काय, तुम्हाला जी पाहिजे ती इच्छा मी पूर्ण करू. पुन्हा एकदा स्वर्गामध्ये गेल्यानंतर 5 अप्सरांना पाठवून दिलेले आहे. म्हणले ऋषींची अपेक्षा आहे तुम्ही त्या ठिकाणी त्यांच्याच भवनामध्ये थांबा आणि त्यांची सेवा करा. कायमस्वरूपी तिथे तुम्हाला थांबा असा त्यांचा आदेश आहे. तर त्यांची काय इच्छा असेल ते तुम्ही पूर्ण करा म्हणून 5 अप्सरांना इंद्राने त्या ठिकाणी पाठवून दिलेले आहे. खाली आलेले आहेत त्या 5 अप्सरा. पुन्हा त्या मंदकर्णी ऋषींच्या आश्रमात आलेले. ऋषींनी अनेक वर्ष तपश्चर्या केल्यामुळे ऋषी आता वृद्ध झालेले होते. तिला तरुण नव्हते, वृद्ध झालेले होते. खूप वर्षाचा काळ तपसाधना केली होती. आणि मग त्या अप्सरांना असं वाटायला लागलं, आम्हाला काय म्हणून इकडे पाठवले, ते तर वृद्ध झालेले आहे. आता त्यांची काय सेवा करायची, त्यांची काय इच्छा आहे म्हणले. कारण म्हाताऱ्याकडे बघू सुद्धा वाटत नाही, कशासाठी पाठवले. म्हणजे वय वाढल्यामुळे अप्सरा नकार देऊ लागल्या. मान्य नाही. मंदकर्णी ऋषींचे एवढं सामर्थ्य होतं. तुम्ही ओळखलं, तुम्ही म्हातारा म्हणून तुम्ही मला नकारताय का? आपल्या तप सामर्थ्यानं तरुण झाले, ते पुंज असं शरीर तयार झाले. अत्यंत देखणारे सुंदर असं स्वरूप मुलीने धारण केलं. आणि पुन्हा याच अप्सरा मंदकर्णी ऋषीच्या तप सामर्थ्याने जे तरुण सौंदर्य त्यांना प्राप्त झालेले आहे, त्या सौंदर्याला याच अप्सरा पुन्हा बोलल्या. आणि त्यांना असं वाटायला लागलं की आता या न सोडून दुसऱ्या कुठल्या पुरुषाकडे पाहायचं सुद्धा नाही. सौंदर्य मुलींच्या ठिकाणी त्यांना दिसू लागलं. आणि त्या 5वी अप्सरा त्या ठिकाणी कायमच्या त्या ऋषींच्या भवनामध्ये थांबल्या, मनोभावी सेवा करू लागल्या. आणि हे सगळं ऋषी मुनींनी प्रभू रामचंद्राला सांगितलेलं आहे की त्यापासून त्या तिथं आश्रमामध्ये थांबलेले. आणि जवळच तलाव आहे, त्या तलावामध्ये स्नान वगैरे करून तलावाच्या काठी त्यांनी भोन बांधलेला आहे. आणि त्या भोनामध्ये त्या नृत्य गायन करताना त्यांचा आवाज म्हणजे तुम्हाला आलेला आहे. अशा पद्धतीने सांगितल्यानंतर प्रभू रामचंद्राला सुद्धा आश्चर्य वाटलं. ते म्हणलं असं असतं का म्हणता, काय म्हणजे आता कार्याला काय. मग जाव्या म्हणल्या त्या मुलीच्या सर्व सुद्धा प्रभू रामचंद्र, लक्ष्मण, सीता सगळे त्या आश्रमात जाऊन त्यांना भेट दिलेले. आणि मग मंदकर्णी ऋषींना अत्यंत आनंद झालेला आहे. स्वतः भगवंत त्या ठिकाणी आलेले. जरी आपल्या हातनं आता अलीकडच्या काळात काही सेवा घडलेली नसली तर ह्याच्यामध्ये भरपूर सेवा घडलेली आहे. आणि त्याच पुण्यावरती भगवंताने आपल्याला भेट दिलेली आहे. असा आनंद झाला त्या मुलीला. आणि ऋषींनी लोटाटून घातलेल्या रामचंद्राच्या पायावरती. आणि आम्हाला आता सद्गतीला पाठवा, मोक्षाला पाठवा अशी विनंती केलेली आहे. आणि त्यांच्या इच्छेप्रमाणे ऋषींना पुढच्या सद्गतीसाठी त्या ठिकाणी पुढच्या मोक्षगतीसाठी त्यांना पाठवलेलं आहे. आणि त्यांच्याबरोबर 5 अप्सरांचा सुद्धा उद्धार करून
त्यांनाही स्वर्गामध्ये पाठवलेलं आहे. म्हणजे भगवंत सर्वांचा उद्धार होतोय, पण त्याचं दर्शन हे दुर्मिळ असतं. हे काय सहज सोपी गोष्ट नाही. प्रभू रामचंद्राचं दर्शन होणं ही साधी गोष्ट नाही. आणि म्हणून करता ह्या दर्शनानं सगळे पावन झालेले आहे. आणि त्याच्यानंतर अनेक आश्रम त्या ठिकाणी आहेत. अगस्त मुनींच्या आश्रमाकडे आता वाटचाल चाललेली आहे त्यांची. आणि जवळच असलेल्या अगस्त मुनींच्या आश्रमामध्ये राम लक्ष्मण सीता त्या ठिकाणी येतात. आणि लक्ष्मणाला आणि सीतेला प्रभू रामचंद्र स्वतः सांगत आहे, म्हणजे हे मुनी सुद्धा काही साधे नाहीत म्हटले का, तर म्हणजे हे सामर्थ्याने एका घोटामध्ये समुद्र प्राशन केलेला होता. समुद्राचा एकच घोट, सगळं पाणी एका घोटात संपवलेलं होतं समुद्राचं. असे हे महान ऋषी आहेत. आणि मग एवढं सामर्थ्य अगस्त्य मुनींच्या ठिकाणी आहे, त्यांची पात्रता इतकी मोठी आहे की स्वतः प्रभू रामचंद्र अगस्त मुनींचं दर्शन घेतात. इतकं मोठं सामर्थ्य अगस्त्य मुनींचं आहे. आणि हे पाहून लक्ष्मण आणि सीता सुद्धा मुनींचं दर्शन घेऊ लागल्या. खूप मोठं त्यांचं स्थान मोठं आहे, त्यांची पात्रता खूप मोठी आहे. आणि म्हणून आपल्यालाही यांचे आशीर्वाद मिळावे याच्यासाठी देवानी सुद्धा मुनींचं, गौतम मुनींचं त्या ठिकाणी दर्शन घेतलेलं आहे. म्हणजे गुरुला किती महत्व आहे. गुरु, सद्गुरु ही संकल्पना कशी आहे. स्वतः भगवंत सुद्धा दर्शन घेत आहेत. म्हणजे भगवंताला गुरूंचं स्थान, महिमा, महात्म्य समजल्यामुळं त्यांनी दर्शन घेतलेलं आहे. म्हणजे गुरूंचं सामर्थ्य आपल्याला किंवा त्यांचे जे स्थान आहे भगवंताच्या ठिकाणी ते आपल्याला लक्षात येत आहे. म्हणून गुरूंचा महिमाचा वर्णन करा. गुरुचा गुरुच्या एक चल घ्या. सांगण्यासाठीच त्या ठिकाणी अगस्त्य मुनींचं दर्शन घेतलेलं आहे. अगस्त्य मुनींचे आशीर्वाद घेऊन, आशीर्वाद हे महत्वाचे असतात. आशीर्वादामुळे काय होतं, कशासाठी असतात आशीर्वाद? आशीर्वादामुळे सामर्थ्य वाढतं. हा महिमा आहे आशीर्वादाचा महिमा. ज्यांचे आशीर्वाद प्राप्त होतात त्यांच्याकडून सामर्थ्य मिळतं. आणि म्हणून आशीर्वाद हे अत्यंत महत्वाचे असतात. मग आई वडिलांचे आशीर्वाद असतील, भगवंताचे आशीर्वाद असतील, सद्गुरूंचे आशीर्वाद असतील किंवा जनता जनार्दनांचे आशीर्वाद असतील, या आशीर्वादामुळे एक बळ, एक शक्ती
आपल्या ठिकाणी वाढत असते. म्हणून आशीर्वाद मिळणं हे मोठं भाग्याचं लक्षण असतं. आणि अगस्त्य मुनींच्या आश्रमाला भेट देऊन पुढे वाटचाल करत असताना दंडकारण्यमध्ये त्या ठिकाणी अत्यंत मोठं धिप्पाड असं शरीर त्या ठिकाणी दिसू लागलेलं आहे. पर्वतासारखं असं मोठं शरीर त्या ठिकाणी पडले दिसते त्याला. आणि मग जवळ गेलेले आहेत तर त्या ठिकाणी तो जटायू होता आणि जटायूची भेट त्या ठिकाणी प्रभू रामचंद्राला झालेली आहे. प्रभू रामचंद्रांना वाटते की आपल्या मार्गात हा अडचण निर्माण करण्यासाठी थांबलाय का काय, कारण अनेक राक्षस त्या ठिकाणी त्रास देत होते आणि म्हणून हा पण आपल्याला त्रास देण्यासाठी थांबलाय का अशी शंका वाटून प्रभू रामचंद्र त्या ठिकाणी विचार करत लागलेले होते. कारण राक्षस कुठल्या रूपात येते आणि काय करते हे सांगता येत नव्हतं. आणि म्हणून तो विचार करत असताना जटायूला भेट झाल्यानंतर जटायूने नमस्कार केलेला आहे प्रभू रामचंद्राला आणि त्याला सांगायला लागलेलं आहे की मी काय तुमचा विरोधक नाही, मी तुमचा वैरी नाही, तर मी सुद्धा रामभक्त आहे, मी सुद्धा तुमचाच भक्त आहे. तुमचे वडील राजा दशरथ यांचा मी युद्ध सखा आहे. म्हणजे युद्धाच्या वेळी त्यांना सुद्धा मी मदत केलेली आहे आणि म्हणून त्यांचा युद्ध सखा मी आहे. तुमचे वडील माझे मित्र आहे आणि मीही तुमची मनोभावी सेवा करतोय. मीही राम भक्त आहे. माझं भाग्य म्हणून आज तुमचं मला दर्शन मिळालेलं आहे. काहीतरी पुण्य आहे वाटेला म्हणून तुमचं दर्शन झालेलं आहे. तुम्ही आता काही चिंता करू नका, कारण मी तुमच्या सेवेसाठी तयार आहे. तुम्ही आणि लक्ष्मण सीतामाईजवळ असला काय नसला काय, असला काय नसला काय, जरी कुठं बाहेर तिकडे गेला तरी म्हणजे मी सगळं लक्ष देऊन रक्षण करेन, सीतामाईचं मी रक्षण करेन. तुम्ही काही चिंता करू नका, मी अखंडपणानं सगळं लक्ष ठेवेन म्हणले. आणि मला ही सेवा घडते. सेवा घडण्यात जो आनंद असतो, सेवा मागण्यात आनंद असतो. आपण सेवा मागत नाही आणि करण्याची ती गोष्ट दूरच राहिली. तिथे सेवा मागत आहे. जे भक्त असतात ते सेवा मागतात आणि म्हणून मला ही सेवा घडते, मी अखंडपणानं ही सेवा करायला तयार आहे. आणि म्हणून अत्यंत आनंद झालेला आहे जटायूला. श्रीराम जय राम जय जय राम, राम जय राम जय जय राम, श्रीराम दंडकारण्यमधून असा प्रवास चालू असतानाच त्या ठिकाणी शूर्पणखेचा पुत्र सांब हा तपश्चर्या करत बसलेला असतोय.
देव तपश्चर्या करतात, ऋषीच तपश्चर्या करतात असे गुण नाही. राक्षसाने सुद्धा खूप मोठ्या प्रकारे तपसाधना केलेली आहे. रावणाने सुद्धा काही सेवा कमी केलेली नाही. सहज कुठल्या गोष्टी प्राप्त होत नाही. आणि हा शूर्पणखेचा पुत्र साम हा त्या ठिकाणी सेवा करू लागलेला आहे, तपसाधना करू लागलेला आहे. कशासाठी तपसाधना करतोय तो? तर काळ खडक प्राप्त करण्यासाठी. मोठं शस्त्र आहे आणि ते भगवंताकडून प्राप्त व्हावं याच्यासाठी ती तपश्चर्या आहे. कारण ते खूप मोठं अस्त्र आहे, खूप मोठं शस्त्र आहे. म्हणून ते काळ खडकाच्या प्राप्तीसाठी हा तपश्चर्या करत बसलेला आहे. अनेक वर्ष तो तपश्चर्या करत बसलेला आहे. आपण सुरुवात केली तर आपली सेवा संपलेली असते. आणि 4-2 वर्ष सेवा केल्यानंतर मग लय सेवा झालेली असं वाटतं. आणि 10-20 वर्ष जर सेवा झालेली असली तर त्याला वाटतं आता आम्ही महाराष्ट्राच्या जरा जवळ आलो. म्हणजे सेवा बाजूला राहिली, भगवंताची प्राप्ती बाजूला राहिली. पण ह्या भ्रांतीमध्ये सगळं निघून जात असत. आणि कोणाची सेवा करायची हे जर काय तात्पर्य नसतं. कोणाची सेवा करायची, सेवा कोणाची करावी. जसं दान सुद्धा करताना पात्र बघून दान करायचं. दान कसं करायचं? पात्र बघून दान करायचं. तसं सेवा सुद्धा कोणाची करायची हा सुद्धा महत्वाचा भाग असतोय. संगतीत कोणाला राहायचं हा सुद्धा महत्वाचा भाग असतोय. याचा काही विचार करत नाही, काही करत नसतात. आणि इतकी मोठी तपश्चर्या हा साम करत आहे काळखंडाच्या प्राप्तीसाठी. अन्नपाणी न घेता तो ही तपश्चर्या करतोय. खूप मोठी तपश्चर्या आहे. आणि त्याच्या तपश्चर्याचं फळ म्हणून भगवंतांनी त्याला शस्त्र देवता. आता इथे भगवंत वेगवेगळ्या प्रकारचं कार्य ज्याचे त्याच्याकडे दिले. म्हणजे अनेक देवदेवता आहेत, अनेक देवदेवता आहेत. शस्त्र मिळावं म्हणून हा तपसाधना करतोय. शस्त्र देवता प्रसन्न झाली. शस्त्र देवता आणि शस्त्र देवता प्रसन्न झाल्यानंतर त्या शस्त्र देवतेनं काळ खडक त्याला मिळण्यासाठी वरून त्या ठिकाणी काळ खडक सोडलेला आहे त्याला देण्यासाठी. ते शस्त्र काळ खडकाचं खाली उडालेलं आहे. त्या काळखंड शस्त्राला असं वाटतंय की मी आता कुणाच्या हातात चाललोय. त्या सांबाच्या जो शूर्पणखेचा मुलगा आहे आणि ह्याच्या हातात जर मी गेलो तर मी काही चांगलं करणार नाही. त्याचा वापर वाईट गोष्टीसाठी करणार. गोब्राह्मणाला तो त्रास देणार, भक्तांना त्रास देणार. म्हणजे चांगलं काय ह्याच्या हातून घडणार नाही. म्हणजे माझा उपयोग कशासाठी करणार? वाईट करायसाठी. मग मला त्याच्या हातात जायला नको. सीता स्वयंवराच्या वेळी सुद्धा असं घडलं. ज्यावेळी रावण स्वयंवर त्याला निमंत्रण नसताना सुद्धा आला आणि धनुष्य उचलायला लागला. त्यावेळेस सीतेला वाटत होतं त्यानं धनुष्य उचलून म्हणून भगवान श्रीरामाची प्रार्थना केली त्याला धनुष्य उचलून नका. तसं या काळखंडाला वाटतंय ह्याच्या हातात पडून आपल्याला चालणार नाही. मग चांगल्या माणसाच्या हातात आपण जायला पाहिजे की जो गोरगरिबांची सेवा करतोय, जो धर्माचं रक्षण करतोय त्याच्या हातात जायला पाहिजे असं वाटतंय. आता मग सेवा करून तर काय उपयोग आहे? तुम्ही सेवा करण्याचा उद्देश काय आहे याच्यावरती फलप्राप्ती असते. सेवा कशासाठी करतात? चांगलं व्हायसाठी का वाईट व्हायसाठी? आणि मग त्या काळखंडाने असं विचार केला की या सांबाच्या हातात जायचं नाही. त्या ठिकाणी लक्ष्मण फळं तोडून देण्यासाठी आलेला होता आणि
बरोबर लक्ष्मणाच्या हातात ते काळ खडक पडलेलं आहे. जसं अंजनी मातेला माहीत सुद्धा नाही की घारीनं कधी पिंड झडपला तर तिच्या वरती लावून टाकला, नाही केलं नव्हतं. तसं न मागता लक्ष्मणाच्या हातात हे काळ खडक आलेलं आहे. तो विचार करतोय माझ्या हातात हे काळ खडक आलं कसं, काय झालं, काय झालं, हे पुन्हा जाय का आहे माझ्याकडे कसं काय, तो आश्चर्यचकित झाला. आणि मग तिथं खूप मोठी झाडी होती, पानं वगैरे दाट होती, आणि त्या ठिकाणी तपश्चर्या करत बसल्यामुळं काळ खडक, त्या ठिकाणी साम तपश्चर्या करत बसल्यामुळे तिथं वर झाडी झुडपं वाढलेली होती, पानं वगैरे जास्त अशी साठलेली होती. आणि मग असा थोडं पानं बाजूला सारायसाठी आणि रस्ता दिसायसाठी लक्ष्मणाने ते काळ खडक असे पानावरती आणलेले आहे. जसं ते काळ खडक हाणलं तसं त्याच ठिकाणी खाली हा सांब बसलेला होता तपश्चर्या करत, त्याच्या मानेवरती आघात झालेला आहे, तुटलेला आहे. ते शस्त्र वर काढल्यानंतर लक्ष्मण बघतोय तर त्याला रक्त लागलेलं आहे आणि त्या ठिकाणी रक्त वाहू लागलं. म्हणलं काहीतरी वाईट घडलेलं आहे, याशिवाय रक्त कसं वाहते, आपल्या हातून काहीतरी अपराध घडला. आता कोण गेलंय काय गेलंय त्याला माहित नाही, पण अपराध घडला आपल्या हातून, कोणतरी मेले घडला आपल्या हातून, मृत्यू झालाय कोणाचा तरी, आणि हे पाप आपल्याला लागले म्हणला, अपराध झाला. अतिशय दुःखी झाला लक्ष्मण आणि प्रभू रामचंद्राकडे तो आलेला आहे आणि घडलेल्या वर्तन सगळं त्यांनी सांगितलेलं आहे की मला प्रायश्चित्त काय घेऊ मी. बघा, जे चूक करतात ना त्यांनी प्रायश्चित्त मागायचं असतं. चूक करणार काय करायचं असतं, प्रायश्चित्त मागायचं असतं. पण आपल्याला प्रायश्चित्त मागायची पद्धत नाही, मी काय केलंच नाही असं म्हणायची पद्धत नाही. प्रायश्चित्ताचा विषय घेतला आणि त्यामुळं लक्ष्मण प्रभू रामचंद्राला म्हणत आहे की असा प्रसंग घडलेला आहे, सगळं सांगितलं आणि रक्त व्हायला लागलेलं आहे आणि रक्त लागलेलं आहे या काळखडकाला, तर कुणाचा तरी मृत्यू झालेला आहे आणि मी काय करावं, ह्या पापातून माझी कशी मुक्तता होईल, त्याच्यासाठी मार्ग सांगा. प्रभू रामचंद्राला तो म्हणताय, अरे म्हणजे तुला माहित आहे कोण मेले काय, आम्हाला कोण दिसलंच नाही म्हणणार, मी कसं सांगू म्हणणार. अरे मग असं कर म्हणे, जाऊन बघून ये कोण मेले हे बघून ये, मग त्याच्यावर तुला सांगतो त्याचा काय उपाय आहे ते. पुन्हा मागे गेलेला लक्ष्मण आणि ते पानं वगैरे बाजूला सारलेले आणि बघतोय तर त्या ठिकाणी सांबाचा वध झालेला आहे. आणि मग परत येऊन प्रभू रामचंद्राला तो सांगतोय, अरे कोण आहे म्हणजे, देव आहे का, राक्षस आहे का, संत आहे का, साधू आहे का, माणूस आहे, कोण आहे, ते म्हणजे राक्षस आहे. आणि मग राक्षस मारायसाठी आपण आम्ही म्हणजे एवढा काय घाबरलाय, आपण आम्ही कुठल्या कामासाठी राक्षस मारायसाठी झालेले बरोबर म्हणजे त्याला प्रायश्चित्त काय, त्याच कामासाठी आपल्याला म्हटले, त्यामुळे तुला प्रायश्चित्ताचा काय विषय डोक्यात घेऊ नको म्हटले, तेच काम आपण करण्यासाठी आलेलं आहे. आणि मग इकडं सर्पाचा मृत्यू झाल्यानंतर शृंखलेला तिकडं स्वप्न पडलेलं आहे, दुष्ट अशा प्रकारचं स्वप्न पडलेलं आहे आणि हे सगळं तिला साक्षात्काराच्या रूपाने तिथं दिसू लागलेलं आहे. वाईट स्वप्न पडलेलं आहे आणि ते सगळ्या स्वप्नाचा ते विचार करत आहे, ते निश्चितपणानं काहीतरी वाईट घडलेलं आहे. आणि मग काय घडलंय आणि काय नाही हे पाहण्यासाठी शूर्पणखा त्या ठिकाणी जिथं तपश्चर्येला बसलेला आहे सांग त्या ठिकाणी आलेले आहे. तिला चाहून लागली की काहीतरी वाईट घडले म्हणून पाहण्यासाठी आले. बघते तर त्या ठिकाणी सांबाचा मृत्यू झालेला आहे आणि आपल्या पुत्राचा मृत्यू झालेलं पाहून अत्यंत शोक करू लागलेला आहे, अत्यंत दुःख झालेले शूर्पणखेला. ते जे काही सामर्थ्य थोडं नव्हतं, खूप मोठी राक्षसी ती सुद्धा
तिचा आवाका काही साधा नाही. कारण असे कितीतरी माणसं आपण भजी खातो तशी खाऊ टाकलेली तिथं काहीच नाही तिच्याकडून. इतकं मोठं सामर्थ्य असलेली ईश्वरपण काय. आवाका खूप मोठा आहे तिचा आणि तिला अत्यंत दुःख वाटलेलं आहे. पण हे कुणी केलं आणि माझ्या लेकराला कुणी मारलं. मी किती नवस केली, किती प्रार्थना केल्या पुत्र होण्यासाठी आणि एवढ्यात मी पुत्र मिळवून माझा पुत्र तपश्चर्येसाठी बसलेला असताना असं काय मिळावं याचा विचार सुरू करत आहे. त्याला कुणी मारलं याचा विचार करत आहे. तोपर्यंत तिच्या दृष्टीस लक्ष्मण त्या ठिकाणी पडला. लक्ष्मण फिरत असताना त्या ठिकाणी तिने पाहिलेलं आहे आणि मग तिला शंका आली की तो कोणच दिसत नाही आणि हा दिसतोय म्हणजे हेच आपल्या मुलाला चांगलं दिसतंय. परंतु इतर माणसांमध्ये आणि राक्षसामध्ये खूप मोठा फरक आहे. तो फरक कोणता. त्याची प्रवृत्ती दुष्ट असते. विचारही तशाच पद्धतीने असतात. कापड त्यांच्या ठिकाणी असतं म्हणून ते सहज कुणाला दाखवत नाहीत आपला हेतू काय. त्याच्या मनामध्ये काय हेतोय ते दाखवत नाहीत किंवा सांगत नाहीत. तसं लक्ष्मणाला पाहिलेलं आहे आणि त्या ठिकाणी आपल्या मुलाचा मृत्यू याच्यामुळे झालेला आहे. त्यानंच वध केलेला आहे असं त्या ठिकाणी निश्चितपणाने त्याला वाटलंय. आणि मग आता पुत्र मेलाय. शोक करत बसण्यापेक्षा पुढच्या मार्गाला लागलं पाहिजे आणि म्हणून कशा पद्धतीने आता आपलं काम साध्य होईल याचा ते विचार करायला गेले की नेमकं कोण कोण आहे आणि कुणीही कृत्य केले काय केले. आणि मग लक्ष्मणावर तिची शंका आल्यामुळं पुढच्या तयारीला ती लागलेली आहे. रूप बदललेलं आहे. अत्यंत सुंदर रूप तिने तयार केलेलं आहे. मायावी ह्या राक्षसीने आहे. त्यांना कोणतंही रूप धारण करता येतं. कोणतंही रूप जनावराचं प्राण्याचं पशु पक्ष्याचं माणसाचं देवाचं कोणाचंही रूप त्यानं धारण करतात. ते मायावी स्वरूपामध्ये कोणतेही रूप धारण करतात आणि त्यानं अतिशय सुंदर अशा प्रकारचं स्त्रीचं रूप धारण केलेलं आहे आणि लक्ष्मणाच्या जवळ आलेले आहे. लक्ष्मणानं पाहिलं अत्यंत शृंगार केलेली स्त्री आहे. अत्यंत सौंदर्य मोठं त्याने त्या ठिकाणी आपण दाखवायला चालू केलेलं आहे. आणि लक्ष्मणाजवळ येऊन ती म्हणते विवाह करण्यासाठीची संमती मागत आहे की मला तुमच्याबरोबर विवाह करायचा आहे. तुम्हीही सुंदर आहात, बलशाली आहात, तेव्हा मला विवाह करण्याची इच्छा आहे तुमच्याबरोबर. आपला विवाह दोघांचा करूया अशी मागणी त्या ठिकाणी ती करताय. लक्ष्मणाला वाटतंय ते आपल्याला ओळखीचे नाही, पाळखीचे नाही आणि लगेच विवाहच करायचं कसं म्हणते. पण याच्या अगोदर प्रभू रामचंद्राने लक्ष्मणाला एक गोष्ट सांगितलेली असते आणि ती कोणती. लक्ष्मणा, आपण ज्या दंडकारण्यात आता फिरत आहे तिथं अनेक मायावी राक्षस वेगवेगळं रूप घेऊन येतात. त्यामुळं तुला एक आज्ञा आहे माझी. कोणती. मला विचारल्याशिवाय काय करू नको. तुला कळणार नाही काय गोष्टी. तू काय करत बसशील तर एक गोष्ट लक्षात ठेव. काय तुला शंका आली, काय तुला अडचण वाटली तर मला विचारल्याशिवाय कोणती गोष्ट करू नकोस. हे आठवणीत आलं लक्ष्मणाच्या. आणि ही कोण स्त्री ही ओळखीची नाही, काय नाही
आणि लग्नाची मागणी करते. आणि मग त्यांनी सांगितलं, म्हणलं मी तुला ओळखत नाही, परिचयाची नाही, कधी माहिती नाही, मग मी कसं लग्न करणार? काय अडचणीमध्ये लग्न करायला? मी मनोभावे तुमची सेवा करेन, अखंडपणे तुमची सेवा करेन. परंतु लक्ष्मणाने सांगितलं, म्हणले मी एकटा नाही, म्हणले माझा थोरला भाऊ आहे आणि भाऊजाई पण आहे. मग त्याला विचारल्याशिवाय मी कसा निर्णय घेणार? म्हणून हा निर्णय मी घेणार नाही, तर रामचंद्र घेतील, माझे बंधू घेतील या संबंधीचा निर्णय. आणि तू काय कर, तर त्यांची संमती घे, आणि जर रामाने संमती दिली तर मी तुझ्याबरोबर लग्न करायला तयार आहे, माझी कायच हरकत नाही. पण तू रामाकडून संमती घे, माझ्या बंधूची संमती घे, असं लक्ष्मण सांगतो. शूर्पणखा त्या ठिकाणी राम आणि सीतेला भेटण्यासाठी आलेले आहे. पहिल्यांदा सीतेला ती पाहते, अत्यंत सौंदर्य सीतामाईचं पाहिलेलं आहे, अत्यंत आनंद वाटलेला आहे. आणि प्रभू रामचंद्राला पाहिल्यानंतर तर तिची वाईट भावना सुद्धा संपायच्या मार्गावर चालली. नुसतं दर्शन होत अक्षरी, म्हणजे संकट किती महत्वाचे असते बघा. विचार बदलायला लागले की चांगले विचार निर्माण व्हायला लागले लगेच तिच्या ठिकाणी. पण लगेच मूळ ठिकाणी सगळेजण येतात ना, मूळ स्वभाव बदलत असतो. आणि मग पहिल्यांदा सीतामाईला जाते आणि सीतामाईला ती सांगते, काय सांगते, मी तुमच्या भाऊजीशी लग्न करण्यासाठी आलेली आहे, तुमच्या देवाशी लग्न करण्यासाठी आलेली आहे. लक्ष्मणाबरोबर माझा विवाह करण्याची माझी इच्छा आहे. आणि त्यासाठी तुम्ही काय करा, तर प्रभू रामचंद्रांना माझी माहिती सांगा आणि त्याला तयार करा की जेणेकरून ती मला संमती देतील. आपण दोघी जावाजवाब बोलली, मी मनोभावे तुमची सेवा करेन, तुमचं काही बोलणार नाही, अहोरात्र मी तुमची सेवा करेन. एवढं काम तुम्ही माझं करायला पाहिजे. अत्यंत गोड बोलायला लागली सीतामाईला आणि पोटात शिरून बोलायला लागली. एवढं काम तुम्ही करायला लागते आणि तुम्ही सांगायला लागते, तुम्ही एवढं भाऊजींना सांगा आणि लग्नाची परवानगी घ्या. आणि मग सीताबाई प्रभू रामचंद्राला सांगत आहेत, तेवढे हे काय म्हणते बाबा. प्रभू रामचंद्र अंतर्ज्ञानी आहेत, त्यांनी ओळखलेले कोण आहे काय त्याला माहिती नाही, स्त्री गोड आहे. सीताबाईंनी सांगितलं, माझ्याजवळ काय नाही, त्यांच्याकडे सगळं, त्यांना विचार. दर्शन घेतलेलं आहे, लोकांना घातलेले प्रभू रामचंद्राला त्यानं, आणि सांगत आहे की मला लक्ष्मणाबरोबर लग्न करण्याची संमती द्या, लग्नाची संमती हवी आहे आणि तुम्ही ती संमती द्याल. माझ्यावर कृपा करावा असं वाटते, मी तुमची अखंड सेवा करेन, मला तुम्ही सेवा तुम्ही द्या. आणि मग प्रभू रामचंद्राने विचार केलेला आहे, ठीक आहे म्हणजे देऊ परवानगी, काय अडचण नाही. मग म्हणजे तुम्ही तेवढं सांगायला लागते लक्ष्मणाला आणि माझा विवाह करावा लागेल. म्हणजे मला सांगायची काही गरज नाही, मी तसा संदेश म्हणजे देतो त्याला. कसला संदेश देतोय का, कोण दूध पाठवतोय का, कोण माणूस पाठवतोय का, काय सांगतोय. तर म्हणजे त्याला असा संदेश कळत नाही, तो लिहून संदेश द्यावा लागतो. बरं झालं म्हणजे लगेच चिठ्ठीवर लिहा, म्हणजे खरा खरा लगेच घेऊन जाते, अशी घेऊन जाते, असं घेऊन. ते म्हणतात असं चिठ्ठीवर लिहून तो संदेश द्यायचा नाही, मग तुझ्या पाठीवर घे हात
संदेश मला लिहावा लागेल. काय अभावजी म्हणजे आणि लाजायला लागली, मोडायला लागली. अहो मला तुम्ही असं लाजवण्यासारखं कसं करताय? मी तुमच्याकडून पाठ करून बसायला मला किती लाज वाटेल म्हटली. तुम्हाला तर वाटतं नाही माझी पाठ बघायची. मग चिठ्ठीवर लिहून देईल म्हणजे काय तर नसेल तर असं करा, मी जर सांगते त्याला तुमची परवानगी आहे म्हणून. नाही म्हणजे कसं बोलतो. मग पाठीवर लिहून दिल्याशिवाय त्याला कळतच नाही म्हणजे तो तयार होणार नाही लागणार असं आहे काय. मग ठीक आहे. आणि मग पुढे जोड करून पाठ मागे करून बसले आणि संदेश लिहिलेला आहे तो रामचंद्राने. काय संदेश लिहिलेला आहे? संदेशाचे अक्षर त्याच्यावरती पाठीवरती कोरलेले आहेत की हा संदेश घेऊन येणारी जी स्त्री आहे ती मायावी आहे, राक्षसी नाही. त्याचा थोडक्यात अर्थ त्यांनी संक्षिप्त मध्ये लिहिला की हिचं नाक आणि ओठ कापून टाक. मुख्य हेडलाईन काय सांगितली त्यांनी? नाक आणि ओठ कापून टाक. आणि हेच हिचं लग्न, नाक आणि ओठ कापणं हेच हिचं लग्न असं समज. आणि हा संदेश घेऊन मोठ्या आनंदाने शूर्पणखा गेलेली लक्ष्मणाकडे. आनंद झालेला आहे. आता कधी जाऊन मी हार घातले आणि आपण पती पत्नी होतोय. आणि एकदा का पती पत्नी झालं पहिल्यांदा लक्ष्मणाला काटा काढायचा, लक्ष्मणाला मारायचं, त्याला मारलं कोणाला आम्हाला मारायचं. आणि दोघांना मारलं काय करायचं? शिधेला घेऊन जाऊन रावणाच्या ताब्यात द्यायचं. मग याला घेऊन जायचं. आपल्या मुलाचा सूड बी घेतल्यासारखं होतोय, सर्वच कार्य आपलं साध्य होतोय असा विचार शूर्पणखेने केलेला होता. आणि म्हणून ती लग्नासाठी एवढी कासावी झालेली होती. गेली लक्ष्मणाच्या जवळ. आता एक पाठीवर लिहून दिलेलं घर दाखवायचं का नाही? त्याला काय दाखवायचं म्हणजे गपचिपच बसली आणि डायरेक्ट कोणाला हार लक्ष्मणाच्या गळ्यात घालायला लागली. म्हणजे आपल्याला भाऊजी मला संबंधी दिलेले म्हणजे फार चांगले म्हणजे मनाला अतिशय सोजवळ आहे. आपल्या लग्नाला भाऊजीने परवानगी दिलेली आहे आणि तुम्ही काही चिंता करू नका. म्हणजे मला म्हणतो डायरेक्ट मला घालायला लागली लक्ष्मणाच्या गळ्यात. लक्ष्मणानं सांगितलं नाही म्हणजे तसं नाही, ठरले काय पाठीवर लिहून आणलं. मग पाठीवर लिहून दाखवल्याशिवाय मला मी कसं कसं मागे करणार, मगच लग्न करणार. तरी सुद्धा ती सहजासहजी तयार होईना. सहज तयार होईल. बारक्या घावानं काही तयार करा. शेवट घाव लक्ष्मणाने टाकला. ते काय म्हणणार? काय निरोपाला आहे ती मला सांगते का नाही, दाखवते का नाही, तर म्हणणार लगेच असतं आहे लगेच घाव घेऊन तुझा प्राण. मग म्हणजे बोलाय संदेश म्हणजे झाड काळजाची किंवा राठ काकडीची असते की ना त्याला सहजासहजी काय सौम्य भाषेने चालत नाही कुठलाही आणि मग असं वेगळ्या स्वरूपात रागाने बोलल्यानंतर मग ती तयार झाली आणि संदेश दाखवला. पाठवून लिहिलेला संदेश दाखवला. तर तो संदेश काय होता? नाकाने मूठ कापण्याचा संदेश होता. आणि हेच लग्नाचा समज, बाकीचं लग्न काय नाही हेच लग्न समज असं त्यात उल्लेख होता. आणि ते ठरल्याप्रमाणे शूर्पणखेचं नाक आणि मूठ कापले. खाली जमिनीवरती पाडून तिच्या उरावरती छातीवरती पाय देऊन शूर्पणखेचं नाक कापलेलं आहे आणि मूठही कापलेलं आहे. आणि अशा अवस्थेत ते रडू लागलेले आहे. मला धोका झाला, अत्यंत दुःख करत ती रडत त्या ठिकाणहून गेलेली आहे. आणि आपल्या बांधवांना ती सगळी गोष्ट सांगायला लागलेली आहे. आपल्या बंधूंकडे गेलेले ते खर दूषण त्रिशरा यांच्याकडे ती गेलेली आहे. आणि ती सांगत आहे की म्हणले
बघा माझी काय अवस्था झालेली आहे. प्रभू रामचंद्र, लक्ष्मण, सीता हे तिघे जण आलेले आहेत आणि लक्ष्मणाने माझी कशी अवस्था केलेली पहा. तर माझा या कृत्याबद्दल तुम्ही काय त्यांचा सूड घेणार आहे का नाही, त्यांना कागद शिकवणार आहे का नाही. माझा कैवार घेऊन काय, आपल्याकडे हा शब्द प्रचलित आहे. एखाद्या काय अन्याय झाला माझा कैवार घेऊन कोण जाते, तसं ते म्हणताय माझा कैवार घेऊन तुम्ही कोण जाताय. आणि एकदा का त्या लक्ष्मणाचा वध करा, मला त्याचं रक्त प्यायचं आहे, त्याचं पूर्ण रक्त मला प्यायचं आहे. त्यासाठी लक्ष्मणाचा वध करा आणि पुन्हा नंतर रामाचाही वध करून सीतेला घेऊन घ्या. आणि मग राजा रावणाकडे सुद्धा शूर्पणखा जाते. राजा रावणाला सांगते, झालेली सगळी हकीकत सांगते आणि सगळं सांगून झाल्यानंतर ती काय सांगते, त्या ठिकाणी एक सुंदर अशी स्त्री आहे, त्या स्त्रीसारखी अशी कुठली स्त्री जगामध्ये नाही, त्रिभुवनात नाही, अशी सुंदर स्त्री मी त्या ठिकाणी पाहिले आणि कुठंच अशी दिसणार नाही अशी स्त्री आहे. मग राजा रावणाला वाटलं त्या ठिकाणी की सीता स्वयंवराच्या वेळेला आपण गेलेलो होतो, तीच ही स्त्री असावी, ती सीताच असावी, असं त्याला मनामध्ये वाटायला लागलेलं आहे. आणि या घटनेपासूनच प्रभू राम आणि रावणाच्या वैराला सुरुवात झाली. वैर सुरू झालेले आहेत, वितुष्ट आलेले आहेत आणि वैराला त्या ठिकाणी सुरुवात झालेली आहे. श्रीराम जय राम जय जय राम, सीतेचं हरण कसं करायचं याचा विचार रावण आतापासूनच करायला लागलेला आहे. त्याच्यासाठी काय योजना करता येईल याचा विचार तो करू लागलेला आहे. आणि राजा रावणाने मारीच राक्षसाला त्या ठिकाणी बोलवलेले आहे. मारीचाला तो बोलावून पद्यपुरामध्ये, पद्यपूर हे दुसरं स्थान आहे. जसं लंका हे स्थान आहे तसं या पद्यपुरात सुद्धा रावणाची सत्ता आहे आणि असं ते ठिकाण आहे. आणि मग मारीचाला त्या ठिकाणी बोलावून घेतलेले आहे. महाभयंकर असे राक्षस प्रभू रामचंद्र मारू लागल्यामुळं सगळ्यांना भीती निर्माण झालेली. मोठमोठ्या राक्षसांना सगळ्यांना भीती वाटायला लागलेली की आता आपण सुद्धा काय खरं नाही. आणि मग राजा रावण मारीचाला बोलून भेटतोय आणि सर्व त्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न करतोय की तुला एक कार्य करायचं आहे आणि त्या कार्यासाठी तुझी मला मदत हवी आहे. ते कार्य संपूर्ण करणं तुझं काम आहे. आणि मग
काय कार्य करायचंय तर तो सांगतोय. राम लक्ष्मण आणि सीता हे आलेले आहेत. लक्ष्मण आणि शूर्पणखेचं नाक आणि मूठ कापलेलं आहे. अत्यंतिक अशी भयावह स्थिती सगळीकडे निर्माण झालेली आहे. तर आपल्याला यांचा तर वध करायचा आहेच आहे, परंतु सीतेचं हरण पण करायचं आहे. त्याच्यासाठी तुझी मला मदत हवी. आणि मग तू काय कर तर हरिणाचं रूप घेऊन त्या ठिकाणी जा. सुवर्ण हरिण बनवून तू त्या ठिकाणी जा. अगदी सोनेरी रंगाचं सोन्यासारखं चमकणारा असं तू रूप धारण कर आणि तू जा, की जेणेकरून तुझ्या रूपाला घेऊन त्या ठिकाणी पुढचं कार्य आपल्याला करता यावं असं पूर्व रामचंद्र मारीचाला सांगत आहेत. परंतु मारीचाला पूर्वीच आठवते की म्हणला तुम्ही मला मरणाच्या दाढीत घालायला सांगायला लागला. पहिला अनुभव एक आम्हाला आलेला आहे म्हणला. हे काही साधी गोष्ट नाही म्हणला. त्यांच्या पुढे जाणं ही काही सामान्य गोष्ट नाही. कारण विश्वामित्राचा ज्यावेळेला यज्ञ संरक्षण करण्यासाठी राम आणि लक्ष्मण आलेले होते त्यावेळेला बाल वय होतं, लहान वय होतं त्यावेळेला. आणि त्यावेळेला त्यांनी जो बाण मारलेला होता त्या बाणामध्ये मी कितीतरी कोस जाऊन पडलेलो होतो ना. माझ्या नुसत्या पंखाला तो वार लागलेला होता तर मी कितीतरी कोस जाऊन पडलेलो होतो म्हणले. आणि तुम्ही मला अजून तिथं मारण्याचा अडक घालायला लागला. मला काही काम सांगू नका म्हणजे मी काही काम करणार नाही. तर मला पहिला अनुभव आहे म्हणजे कसा तर जीव वाचून माहिती म्हणजे राहिली राहू द्या मला अर्जुन वाचून द्या. पण राजा राम सांगतोय तुला हे कार्य करावं लागेल. नाही केलं मी तुझा वध आताच करून टाकतो राहू काम राहील. आणि मग तुला काय करायचं बघ मरण पत्करतोय का काम पत्करतोय तुझ्या पुढे तो पर्याय. आणि मग तो विचार करतोय राजा रामाच्या हातून मरण्यापेक्षा प्रभू रामचंद्राच्या हातून मी कधीही चांगला आहे. कारण आपल्याला सद्गती तर मिळेल ह्याच्याकडून मरून आपल्याला काय प्राप्त होणार आहे. आणि तसा विचार करून ते काम करण्यास तो तयार होतो. ठरल्याप्रमाणे हरणाचं रूप सोनेरी हरणाचं रूप घेतलेलं आहे. आणि आश्रमाच्या जवळ ते हरिण फिरू लागलेलं आहे. ते हरिण फिरत असताना सीताबाईनं पाहिलेलं आहे. आणि अत्यंत सुंदर असं हरिण पाहिल्यानंतर सीताबाईला मोह होतोय की हे हरिण मारून त्या कातण्याची मला ठरवणी करावी कंचुकी शिवावी असं त्याला वाटते. आणि म्हणून मोह निर्माण झालेला आहे त्या हरणाचा. आणि प्रभू रामचंद्र बाहेर वनामध्ये गेलेले आहेत. परंतु जाताना त्यांनी सांगितलेलं आहे लक्ष्मणा इथं काळ अत्यंत वाईट आहे. कोण कुठलं रूप घेऊन येईल सांगता येत नाही. तर तू इथून हरू नकोस कुठं जाऊ नकोस. तर कधी कोण येऊन सीतेला घेऊन जायला सांगता येत नाही. काय त्रास दिले हे सांगता येत नाही. तू इथून कुठेही जाऊ नकोस. सीतेला सोडून तू कुठेही जायचं नाही. अखंड संरक्षण करते तू उभा राहायला पाहिजे. मी जरी इथं नसलो तरी असं सांगून आलेले होते. आणि मग ते हरिण पुढं पळत चालल्यानंतर सीताबाई प्रभू रामचंद्राला सांगते की अत्यंत सुंदर असं हे हरिण आहे आणि ह्या हरणाला मारून तुम्ही मला ते चोरी शिवायसाठी त्याची काळजी घेऊन या. म्हणून प्रभू रामचंद्र त्या हरणाच्या दिशेने जाऊ लागलेले आहे. हरण पुढं पुढं जाऊ लागले कारण ते काही हरिण नव्हतं मारीच होता. तो पुढं पुढं धावायला लागलाय. तसं प्रभू रामचंद्र मागे धावू लागलेले. लक्ष्मणाला त्या ठिकाणी थांबवलेला आहे. आणि खूप अंतरापर्यंत ते पळू लागलेलं आहे हरिण. सहज थांबायला तयार नाही. आणि खूप लांब दूरवर गेल्यानंतर प्रभू रामचंद्राने त्या हरणाच्या दिशेने बाण सोडलेला आहे. बाण सोडता क्षणी
मृत्यू झालेले आहे आणि त्या धर्माच्या याच्यातून मारीच प्रकट झालेले आहे. मारीचं धीर त्या ठिकाणी पडलेलं आहे. मारीचं वध झालेलं आहे. आणि मग प्रभू रामचंद्राला लक्षात आलेली आहे गोष्ट की मायावी स्वरूपात हा येऊन कशासाठी हा प्रयत्न करतोय, रूप बदलून आलेला आहे. आणि मग आणखी काय घटना घडते का काय याची शंका त्या ठिकाणी वाटू लागलेली आहे. तोपर्यंत इकडं सीताबाईजवळ रक्षणासाठी थांबलेला लक्ष्मण बराच वेळ झालेला आहे. राम लवकर येत नाही असं वाटून सीताबाई लक्ष्मणाला म्हणते की खूप वेळ झालेला आहे, पण रामचंद्र अजून आलेले नाही. तो सांगतो काही चिंता करू नका, कारण त्यांना कोणतीही अडचण येणार नाही, त्यांच्याकडे कुठलंही संकट तर धरू शकणार नाही. आणि मारीच्याला तो बाण लागल्यानंतर मारीच्यानं मानुष्य वाणीनं तो बोलायला लागला, माणसाच्या आवाजात तो बोलायला लागला मरताना. आणि तो हाक मारायला लागला. काय हाक मारायला लागला? लक्ष्मणा धाव धाव धाव. रामचंद्राच्या आवाजासारखा आवाज, हुबेहूब आवाज मारीच्यानं काढलेला आहे. आणि तो मोठ्यानं आवाज काढलेला आहे, लक्ष्मणा धाव धाव धाव. असा आवाज काढल्यानंतर तो आवाज सीताबाईच्या कानावरती पडलेला आहे. सीताबाई लक्ष्मणाला सांगत आहे की म्हणजे आवाज ऐकला नाही म्हणजे तुम्ही. आणि लक्ष्मण सांगतोय मला सांगितलेलं आहे की तू इथून कुठेही जाऊ नकोस, मला आज्ञा आहे प्रभू रामचंद्राची. आणि मायावी स्वरूपात असे राक्षस कितीतरी येतात, तुम्ही काही चिंता करू नका असं सांगतोय. परंतु सीताबाई ते मान्य करायला तयार होत नाही. तुम्ही जावा आणि त्याची सोडवणूक करा, अडचणीत आहे प्रभू रामचंद्र आणि त्यांना त्या अडचणीतून बाहेर काढा. निश्चितपणे काय तर अडचण असेल म्हणूनच त्या ठिकाणी धावा केला जातोय असं सांगते. काही केलं सीताबाई त्या ठिकाणी ऐकायला तयार होत नाही. आणि लक्ष्मण रामाची आज्ञा असल्यामुळं तो जायला तयार होत नाही. बराच वेळ झाला तरी लक्ष्मण जायला तयार नाही. असं झाल्यानंतर बराच वेळ झाल्यानंतर सीताबाईला मनामध्ये शंका निर्माण व्हायला लागलेली आहे की तिकडं बंधू मरायला गेला आहे, तो म्हणतोय धावा धावा आणि मी जावा म्हणते तरी हे जायला तयार नाही. म्हणजे यांच्या मनामध्ये काहीतरी वाईट भावना आहे, म्हणूनच हे इथं थांबत आहे. संशय किती वाईट असतो. संशयावरी थोर आणि नाही पाप घोर. हे प्राणी अशी वागवा. हे ज्ञानेश्वरमध्ये माऊलीने लिहिलेले आहे. हे संशय सगळ्यात वाईट काय असेल तर हा संशय आहे. आणि संशय निर्माण झालेला आहे सीताबाईला. आणि मग संशयापोटी अनेक प्रकारची दूषणं वाईट बोलू लागलेली लक्ष्मणाला सीताबाई की तुम्ही का जात नाही हे आता मला कळायला लागले आहे. म्हणजे मी जावा म्हणते तिकडून ते ओरडत आहेत धावा करा म्हणून, तरी तुम्ही जायला तयार नाही. वाईट असं दूषण लक्ष्मणाला अपशब्द वाईट म्हणू लागलेली आहे. आता तरी जावा असं म्हणून ते वाईट दूषण द्यायला लागलेले. लक्ष्मणाला पेच पडतोय. प्रभू रामचंद्राची आज्ञा आहे इथून जायचं नाही. आणि इथं तर असा कठीण प्रसंग घडलाय. सीताबाई ऐकायला तयार नाही, समजून घ्यायला तयार नाही. आणि मग रामायणामध्ये या बाबतीचा एक उल्लेख आहे स्त्रियांच्या बाबतीत. स्त्रियांचा जो स्वभाव असतो तो फार चंचल असतो, चंचल. आणि या चंचल स्वभावामुळे ते कोणाला ऐकून घेण्याच्या तयारीत नसतात असा रामायणामध्ये उल्लेख आहे. आणि मग इथे सीताबाई सुद्धा इथं काही ऐकून घ्यायला तयार नाही लक्ष्मणाचं. तुम्ही जावा एवढंच म्हणते आणि वाईट दूषण द्यायला लागलेले. इलाज फुटलेला आहे, काही इलाज चालला लक्ष्मणाचा.
आता आज्ञा मोडायची, आज्ञा मोडली तरी वाईट आहे आणि नाही मोडली तरी हिचं दूषण देत आहेत. मोठ्या पेचात लक्ष्मण सापडलेला आहे आणि आता काय करावं असा प्रश्न लक्ष्मणाच्या समोर पडलेला असताना शेवटी जाण्याचा तो निश्चय करतो. आता काय विलास नाही मला. ठीक आहे, तुम्ही म्हणताय तरी मी जातो, त्यांना काय अडचण नसणार आहे, पण आता तुम्ही ऐकायलाच तयार नाही तर मी जातो. मला तुमचं रक्षण करण्यासाठी सांगितलेलं आहे. मी इथं नसलो तरी तुमचं रक्षण होईल एवढं सामर्थ्य माझ्यामध्ये सुद्धा आहे. तुमच्या म्हणण्याप्रमाणे मी इथं जाईन, पण आता एक तेवढी कृपा माझ्यावरती करा. मी इथं रेष ओढून जाईन, त्या रेषेने तर बाहेर येऊ नका. म्हणून लक्ष्मण त्या ठिकाणी विनंती करू लागलेले सीतामाईला, एवढं तरी काम करा, एवढं तरी माझं ऐका, काय ऐकून घेत नाही, एवढं तरी माझं ऐका म्हणून विनंती करू लागलेला आहे. आणि लक्ष्मणाने आपल्या बाणाने रेष ओढलेली आहे आणि तो जाऊ लागलेला आहे त्या आवाजाच्या दिशेनं. निश्चितपणाने तुमचं संरक्षण होईल असं सांगितलेलं आहे, फक्त तुम्ही रेषेच्या बाहेर येऊ नका. आणि राजा रावणाने हीच संधी साधलेली आहे. लक्ष्मण जाता क्षणी त्या ठिकाणी पुढच्या तयारीला राहून लागलेला आहे. स्वतः त्यांनी साधूचा वेश धारण करून त्या ठिकाणी आलेला आहे. भिक्षा मागण्याच्या निमित्तानं आलेला आहे आणि रेषेच्या बाहेर उभा राहूनच तो भिक्षा मागायला गेलेला आहे. सीतामाई आलेली आहे. राजा रावणाला ती रेष ओलांडून आत जाता येत नाही, रेष ओलांडून जाऊन सीतेला नेता येत नाही, रेषेला स्पर्श सुद्धा करता येत नाही. एवढं सामर्थ्य त्या रेषेमध्ये आहे लक्ष्मणाच्या. लक्ष्मणाच्या रेषेत एवढं सामर्थ्य असेल तर लक्ष्मणामध्ये किती सामर्थ्य असेल. लक्ष्मणाने एवढं सामर्थ्य असेल तर प्रभू रामचंद्रामध्ये किती सामर्थ्य असेल याचं वर्णनच करता येत नाही. आणि मग तो भिक्षा मागू लागलेला आहे. भिक्षा देण्यासाठी सीतामाई आलेली आहे. तर तो म्हणतोय बाहेर येऊन भिक्षा दान करा, माझं पोट दुखायला लागलेलं आहे म्हणून तो त्या ठिकाणी पडलेला आहे, आरडाओरडा करतोय, मला खूप त्रास व्हायला लागले आणि तुम्ही बाहेर येऊनच भिक्षा दान करा असं तो सांगतोय. आणि म्हणून सीतामाई रेषेच्या बाहेर आलेली आहे आणि बाहेर येता क्षणी रेष ओलांडली का ती रेषा ही नुसती रेषा नव्हती तर ती तत्वाची रेषा होती. ज्या वेळेला तुम्ही तत्वाची रेष ओलांडणार त्यावेळेला तुम्ही अडचणीत जाणार. नका अडरांना जाऊन झणी झणी झालं कोटी बुडवाले विचारी मनात टाकूया. हे तर कोणीही देवाधिक असले तरी सुद्धा, अवतार असले तरी सुद्धा रेष ओलांडली का किती साधी रेष नाही, तत्वाची रेष आहे. रेष ओलांडली का अडचण आलेली सीतामाईला आणि हीच संधी साधून राजा राम नवीन रूप बदललेलं आहे, मूळ स्वरूपात आलेला आहे आणि सीतामाईचा हात धरून त्या ठिकाणी ओढत गेलेला आहे आणि आपल्या गगनमार्गी घेऊन चाललेला आहे. सीतामाईला अत्यंत दुःख होते, आरडाओरडा करते, मला सोडवा म्हणून, पण तिथं आता कोणी नाही. इकडे लक्ष्मण पोच झालेला आहे, प्रभू रामचंद्राजवळ आलेला आहे. आल्यानंतर प्रभू रामचंद्र त्याला विचारत आहे लक्ष्मणाला, अरे तुला तिथं थांबायला सांगितलं होतं, इकडे कशाला आलास? तर अनेक राक्षस मायावी रूपात येतात म्हणून तुला तिथं थांबवलेलं होतं आणि तू इकडे कशाला आलास? तो घडलेला सगळा वृत्तांत लक्ष्मण सांगतोय की माझा विलास फुटलेला आहे, काही विलास चाललेला नाही. तर सीतामाई काही करून ऐकायला तयार नाही. वाईट दोषी मला दिलेले तिनं आणि म्हणून करता मला इकडे येणं भाग पडलं. पण आता म्हणजे तिथं काय झालं असेल याची शंका दोघांना त्या ठिकाणी मनामध्ये येऊ लागली आणि लवकर जाऊया म्हणले आश्रमाकडे. आणि येऊन पाहतायत तर लांब आहे तोवर त्यांना लक्षात येतं
की म्हणजे बाहेर सीता दिसत नाही आसपास आश्रमाच्या. सीता नाही हे ओळखलं ते का कशावरून ओळखलं? जर सीता त्या ठिकाणी असते आश्रमात तर आपली वाट पाहत बाहेर उभा राहिली असते. ज्या की वाट पाहत बसले उभा राहिली दिसत नाही त्या ती सीता नाही या ठिकाणी ही शंका मनामध्ये आलेली आहे. आणि मग आश्रमात येऊन पाहिल्यानंतर खरोखर त्या ठिकाणी सीता नव्हती. आणि मग अत्यंत दुःख झालेले लक्ष्मणाला आणि प्रभू रामचंद्राला दोघांनी अत्यंत दुःख झालेले आहे. आणि सीतेचा शोध घेत कुठे जवळपास आहे का इकडे का तिकडे का ते शोध घेऊन आलेले. श्रीराम जय राम जय राम जय राम जय राम जय राम रक्षण या दोन गोष्टीसाठी लक्ष्मण वनवासामध्ये आलेला होता. पण रामचंद्राबरोबर येण्याचं हेच कारण होतं की मनोभावे सेवा करायची आणि सीतामाईचं रक्षण करायचं याच्यासाठी तो आलेला होता. ज्याच्यासाठी आलो आपण ते कार्य आपलं सिद्ध होत नाही म्हटल्यानंतर अत्यंत दुःख झालेल्या लक्ष्मणाला. आणि प्रभू रामचंद्र सुद्धा सीतेच्या वियोगामुळे अत्यंत दुःख करू लागलेले. त्याने खूप मोठा विलाप करू लागलेले. सगळीकडे फिरायला लागलेले. सीता सीता म्हणून माझी सीता कुठे माझी सीता कुठे म्हणून सगळीकडे फिरायला लागलेले. जणू काय एखाद्या गोष्टीचं वेळ लागावं अशी अवस्था प्रभू रामचंद्राची झालेली आहे. आणि सीतेचा शोध घेत ते फिरायला लागले. दोघेही फिरायला लागले. सीतेचा शोध घेण्यासाठी सगळीकडे फिरायला लागले. कुठं दिसते का काय माहिती मिळते का आणि सगळीकडं शोध घेण्याचं काम चालू झालेलं आहे. आणि राजा रावण सीतेला घेऊन जात असताना जटायूला ते पाहिलेलं आहे. आणि त्या ठिकाणी जटायू आणि राजा रावणामध्ये सुद्धा युद्ध झालेलं आहे. कारण तो रामभक्त आहे. कारण निष्ठावंत सेवा करण्याचं त्याचं व्रत आहे. आणि राजा रावण आणि जटायूचे युद्ध त्या ठिकाणी झालेले आहे. राजा रावणाला सीताबाई त्याच्या कचाट्यातून सोडवण्यासाठी रावणापासून सुटका करण्यासाठी सीताबाईची तो खूप प्रखर अशा पद्धतीनं रावणाला विरोध करतोय. पूर्ण ताकदीनिशी रावणाबरोबर तो लढतोय. शेवटी रावणाचा सुद्धा इलाज फुटला. रावणाचं सुद्धा जटायू पुढं काही चालेना अशी अवस्था राजा रावणाची दयनीय अवस्था झाली. आणि मग आता एवढा प्रयत्न करून सुद्धा तिथं आपल्याला अपयश येते की काय, सीतेला हा सोडून घेतोय की काय असं राजा रावणाला वाटू लागलं. आणि मग शेवटी जटायूला त्यांनी विचारलं की म्हणजे तुझं मरण कशात आहे सांग. मगाच आपली चर्चा झाली हे कपटीपणाचे लोक कशा पद्धतीने वागतात, त्यांच्या मनामध्ये काय उद्देश असतो हे आपल्याला लवकर कळत नाही. हे राक्षसांचं त्यांच्या गुणाचं वर्णन आहे. असे गुण त्यांच्या ठिकाणी असतात, वाईट गुण असतात. आणि मग ह्या कपट भावनेनं असा आपल्याला युद्धात ऐकत नाही आपण हारतोय तर असा ह्याचा काटा काढूया
आणि म्हणून तू मरण कशात आहे ही विचारणा करतो. सरळ स्वभावाची माणसं सरळ असतात. पण तोय म्हणते तुझं मरण कशात आहे हे सांग. ते म्हणते मी तुला माझं मरण कशात आहे सांगतो, पण तुम्ही मला सांग तुझं मरण कशात आहे. आणि मग राजा रावणी आपलं मरण कशात आहे ते सांगतो आणि जडेला म्हणतो तू तुझं मरण कशात आहे सांग. ते म्हणते माझं मरण माझ्या पंखात आहे, माझा मृत्यू माझ्या पंखात आहे. असं म्हटल्यानंतर राजा रावण त्या पंखावरती अस्त्र सोडून त्या ठिकाणी ते पंख उपसण्याचा प्रयत्न करतोय. पंख तुटले जातात ह्या अवस्थेत त्या ठिकाणी तो निकराचा सामना करतोय. परंतु आता पंखाची ताकद कमी झाल्यामुळं त्या ठिकाणी जटायूचा इलाज तुटलेला आहे आणि राजा रावण सीतेला घेऊन मार्गक्रमण केलेला आहे आणि तो लंकेमध्ये सीतेला घेऊन गेलेला आहे आणि अशोकवनामध्ये सीतामाईला त्या ठिकाणी ठेवलेला आहे. अशा पद्धतीनं आजच्या या तिसऱ्या खंडामध्ये सारांश रूपानं आपण या गोष्टी पाहण्याचा प्रयत्न केलेला आहे. यातून एकच लक्षात घ्या, भगवंताच्या वाटेला इतकी दुःख येत आहे पण आपल्या वाटेला किती येतील, पण सेवा सोडायची नसते हे यातलं मर्म असतं. सेवेपासून दूर जायचं नाही, विश्वास घडून द्यायचा नाही, हे वर्म जाणून घ्यायचं. कथा नुसतं श्रवण करून उपयोग नाही, त्या कथेचं वर्म जाणून घेणं, त्याचा बोध आपल्या ठिकाणी घेणं आणि त्या पद्धतीने आपल्यामध्ये बदल करणं, त्या पद्धतीने आपण वाटचाल करणं. कारण ही शास्त्राने दाखवलेली वाट आहे. वाट कोण दाखवतं? एक गुरु वाट दाखवतात आणि दुसरे शास्त्र वाट दाखवतात. शास्त्राने दाखवलेली वाटेने जायचं आणि गुरुने दाखवलेल्या वाटेने जायचं. गुरु विनं कोण दाखवलेली वाट. अशा पद्धतीनं त्याची सेवा आपण समर्पित करूया. आपली वेळ संपत आलेली कथेची आणि म्हणून आजची सेवा प्रभू रामचंद्राच्या चरणी समर्पित करूया. आज कोण आहे गणपती कोण आहे? जोड है जोडे है राम